गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि समर्पण या आपल्या सायन्स 2027 महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी खास नवीन बॅचमध्ये. या बॅचमध्ये तुम्हाला विज्ञान भाग 1, विज्ञान भाग 2 मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठीचा ऑल होल सिलेबस कव्हर केलेला असेल. त्याचबरोबर सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपले व्हिडिओ येत असतात. बरोबरच तुम्हाला नोट्स असतील, हँड रिटन काही क्वेश्चन्स असतील, त्याचबरोबर हा सगळा जो स्टडी मटेरियल आहे PYQ क्वेश्चन सोबतचा हा फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला सायन्स वाला दादा या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होतो. किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, गुगल फॉर्म भरा आणि जेणेकरून तुम्हाला सायन्स वाला दादाची टीम आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करून घेईल आणि तुम्हाला पूर्ण डेटा भेटेल. आता आपण बघत आहोत विज्ञान भाग 1 चा चॅप्टर नंबर 1 गुरुत्वाकर्षण. काही बेसिक गोष्टी, केपलरचे नियम आपण ऑलरेडी शिकलेले आहेत. केपलरचे नियम मी तुम्हाला तंतोतंत पाठ करायला लावलेले आहेत. 3 मार्क्स साठी बोर्ड 2027 साठी IMP आहे. त्याचबरोबर तुमच्या शाळेतल्या एक्झाम साठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तो सुद्धा चांगला करून घ्यायचा आहे. आज आपण काही असे क्वेश्चन्स, अशा कन्सेप्ट शिकणार आहोत ना ज्या कदाचित बोर्डला 50-50 पण शाळेच्या एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. चलो, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. दादा, गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि मुलं मुली बेंचवर का बसली दादा बच्चा? ह्या जगाचा नियम आहे. 2 व्यक्ती एकत्र आल्यावर काहीतरी केल्याने काहीतरी होणार. बेंचवर 2 व्यक्ती बसलेले आहेत. एकमेकांकडे 2 गोष्टी अट्रॅक्ट होतात. एकमेकांकडे 2 गोष्टी अट्रॅक्ट म्हणजे काय? एकमेकांकडे आकर्षित होतात. याला काय म्हणायचंय आपल्याला? कोण म्हणते असं? हे असं मी नाही म्हणत बाबा रे, असं म्हणतोय आपला बाबा न्यूटन. विश्वातील प्रत्येक वस्तू, या विश्वामधील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला एका निश्चित बलाने आकर्षित करते. न्यूटन काय म्हणतोय? या विश्वामधील प्रत्येक वस्तू ही इतर वस्तूला एका निश्चित बलाने आकर्षित करते. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. पाठ रिपीट करा, पटापट रिपीट करा. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला एका निश्चित बलाने आकर्षित करते. याला म्हणायचं न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. पूर्ण सांगा, कुठे गोष्टी फास्ट होत आहेत की नाही होते? कारण होतं काय, ऑफलाईनला शिकवायची सवय होती मला, त्यामुळे फास्ट बोललो जरी मुलांना समजतंय की नाही समजतंय मुलांवरून समजून जायचं रिॲक्शन्स वरून. किंवा ऑब्व्हियसली मी घडी तीच गोष्ट रिपीट करायचो. बट बऱ्याच गोष्टी समजल्या आहेत की ऑनलाईनला जाताना फार रिपीट करायची गरज नाही. बट सवय आहे, त्यामुळे काही गोष्टी मी 2-2, 3-3 वेळा बोलतोय. याचा अर्थ असा आहे का की मी मला पाठांतर करतोय, मला लक्षात ठेवायचं आहे, पेपर कोणाला द्यायचा आहे? तुम्हाला द्यायचं आहे ना राजांनो. मग ज्यावेळेस मी रिपीट करतोय, मग रिपीट करणं कोणाचं काम आहे रे? तुमचं काम आहे की नाही? मग रिपीट करत चला, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. म्हणजे अचानक झोपलेले न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम, एक वस्तू दुसऱ्या वस्तूला एका विशिष्ट गतीने आकर्षित करते, असं लगेच तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. चलो, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम काय म्हणतोय बघा अजून एक. हे बल त्या 2 वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समप्रमाणात असते. म्हणजे बघा आता हे जे बल लागतं ना, हे कशावर अवलंबून आहे माहिती का? ह्या ज्या 2 वस्तू आहे त्यांच्या वस्तुमानाशी. मला सांगा, 2 बारीक पैलवान आहे, त्यांना जर का दोरीत ओढायला लावली तर ऑब्व्हियस आहे जेवढं त्यांचं बल आहे, वस्तुमान आहे, तेवढंच बल लागणार आहे. 2 हट्टे कट्टे आणलेत, त्यांचं वस्तुमान थोडंसं वाढलं. वस्तुमान वाढलं की ऑब्व्हियस आहे बल पण काय होणार आहे? वाढणार. म्हणून काय म्हटलं आहे? हे बल त्या 2 वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समप्रमाणात असते. म्हणजे गुणाकार एवढे असते. 2 वस्तुमानाचं गुणाकार केलं तेवढं काय असणार त्यांचं बल? 10-10 100 बल लागणार आहे असं. आता बघा, F म्हणजे काय? तुमचा फोर्स आहे. M1 M2 म्हणजे काय रे बाबा? मास आहे. काय बाबा रे? मास म्हणजे वस्तुमान आहे. काय आहे? वस्तुमान. D म्हणजे आहे तुमचं अंतर. काय आहे रे? अंतर. मग M1 M2 जर का वाढले तर बल सुद्धा वाढते. M1 M2 वाढले तर बल सुद्धा वाढते. लक्षात आलंय? पुढे या. आता डी कशाला दिला तिथं? एडी काय म्हणता आहे रे? बघा, तसेच
त्या दोन वस्तूंमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्त प्रमाणात असते. तसेच त्या दोन वस्तूंमधील बल जे आहे ना, त्या दोन वस्तूंमधील जे अंतर आहे त्याच्या वर्गाशी व्यस्त प्रमाणात असते. व्यस्त म्हणजे काय? समप्रमाणात म्हणजे काय? हे वाढलं तर हे पण. व्यस्त म्हणजे काय? हे वाढलं की हे कमी होणार. म्हणजे आता हे ज्या दोघांचं अंतर, जे अंतर आहे डी, हे वाढवलं मी. अंतर काय केलं? वाढून दिलं. तो ऑब्व्हियस आहे जे काही बल लागणार आहे हे कमी. म्हणजे मला सांगा, दोन व्यक्ती जेव्हा जवळजवळ असतील तर बल जे आहे ते जास्त लागणार. दोन व्यक्ती ज्यावेळेस एकमेकांपासून लॉंग डिस्टन्स म्हणजे लॉंग आहे तर बल कमी लागणार. ज्याला निभवायचंय तो तर कसंही निभवणार. असो, मुद्दा इथे कसला आहे रे बाबा रे? वस्तुमान वस्तू यांच्या बलाचा आहे. कसला आहे? बलाचा आहे. आय होप सो की न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम डोक्यात फिट झाला असणार आहे पोरांनो. चलो बच्चा पुढे. न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियमचे दोन फॉर्म्युले. इतक्या सिंपल मध्ये तुमच्या गालावर डिंपल पडोस तर तुम्हाला सांगतोय की बघा खूप मजा येईल तुम्हाला. दोन नियम आहे जे दोन फॉर्म्युले आहेत. पहिला F फोर्स आहे, A त्वरण आहे. त्वरण म्हणजे काय तुम्हाला सांगतो, m1 m2 आणि डिस्टन्सचा म्हणजे अंतराचा वर्ग आहे. त्वरण म्हणजे काय आहे? आपला एक बंदे आपण आणलेला आहे चोमेश दादा. हा कोण आहे? आपला चोमेश बाबा. हा चोमेश बाबाला ज्यावेळेस मी या एका डिस्टन्स एका अंतरावरून सोडतो खाली, सुरुवातीला याचा वेग काय आहे का? काहीच नाही. आणि शेवटी ज्यावेळेस तो येऊन पोहोचतो, या दोघी गोष्टी म्हणजे जे काही त्याला पोरांनो एक वेग आलाय त्याला आपण काय म्हणतो? त्वरण. काय म्हणतो? त्वरण. तो ए. आता फॉर्म्युला बघा, खालचा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा आहे? F म्हणजे बल, G म्हणजे ग्रॅव्हिटी, m1 m2 तुम्हाला माहिती आहे वस्तुमान 1 वस्तुमान 2 आणि अंतराचा स्क्वेअर. बघा, फादर इज इक्वल टू, बोला माझ्या मागे, फादर इज इक्वल टू गम्म गम्म दुधूचा वर्ग. F म्हणजे फादर, G म्हणजे गम्म, M म्हणजे मम्मा, खाली म्हणजे दुधू, खाली म्हणजे दुधू आहे, खाली म्हणजे दुधू आहे का? फादर इज इक्वल टू गम्म गम्म दुधूचा वर्ग. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियमचा फॉर्म्युला विचारला तर माझ्या पूर्ण सिंपल मध्ये लिहिता येईल का? फादर इज इक्वल टू गम्म गम्म दुधूचा वर्ग. चलो बच्चा, दोघे फॉर्म्युले इझी आहेत. यानंतर जो जी आहे, जी हे समप्रमाणतेचे स्थिरांक असून त्याला वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिर असे म्हणतात. जी म्हणजे गुरुत्वाकर्षण. जी गुरुत्वाकर्षणाला कशाने दाखवता? कॅपिटल जी, मोठा जी. कोणता रे? मोठा जी. छोटा जी पण येणार आहे पोरांनो, त्यामुळे आत्ताच लक्षात ठेवा. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे यामध्ये जो गुरुत्वाकर्षण आहे हा कशाने दाखवता? मोठ्या जीने. गुरुत्वाकर्षण कशाने दाखवता राजाने? मोठ्या जीने दाखवतात. मग हे गुरुत्वाकर्षण जे ना हे सगळीकडे स्थिर आहे. सगळीकडे कसं स्थिर आहे? असं आहे का? अरे पुण्यात आहे ना गुरुत्वाकर्षण आज काही बरं दिसेन असं झालेलं आहे. तिकडे अमरावतीला तर गुरुत्वाकर्षण खूप, नाशिकला तर बाप रे बाप गुरुत्वाकर्षणचा धूरच धूर निघतोय. असं वेगवेगळं आहे का राजा? नाही, सगळीकडे गुरुत्वाकर्षण स्थिर आहे. आता गुरुत्वाकर्षण किती आहे, किती क्वांटिटी त्याची विचारलं, हा लक्षात ठेवायचा आहे. फिल इन द ब्लँक्स, जोड्या लावा. रिकाम्या जागा आणि जोड्या लावांमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 6.673 into 10 raised to minus 11. 6.673 into 10 raised to minus 11. 6.673 गुणिले 10चा माय काय वजाचा 11वा घात असं काहीतरी म्हणतात तुम्ही मराठीमध्ये. हा असो काय, सेमी मीडियमचं म्हणजे 4 ते 5 वर्षापूर्वी ऑफलाईन मध्ये मराठी आणि सेमी दोघी शिकवलेले आहेत. बट तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे जे सगळीकडे चालतं, जो सेमी मीडियमचा जो लॉट असतो ना मुलांचा हा सगळ्यात जास्त असतो. म्हणजे एक जर वर्गात 50 मुलं असतील तर मिनिमम तुम्हाला माहिती की प्रायव्हेट ट्युशनमध्ये 30 ते 35 मुलं, कदाचित त्यापेक्षा जास्त, हे सेमी इंग्लिशचे असतं. एकाच वर्गामध्ये सेमी मीडियम मराठी मीडियम दोघी शिकवले जातात. त्यामुळे कुठेतरी मराठी मीडियमला तितकंसं एकदम प्रत्येक गोष्टी एक्सप्लेन नाही केल्या जात. म्हणूनच यावेळेस आपण काय केलेलं आहे, मराठी मीडियमसाठी पूर्ण वेगळी बॅच, सेमी मीडियमसाठी पूर्ण, खास करून तुमच्यासाठी मराठी मीडियमसाठी बॅच चालवतोय. कारण ह्या मराठीच्या पीपीटी परत बनवणं सगळ्या गोष्टी सेमी मीडियमवरून इट्स लिटल विथ थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं एका सेमी मीडियम मधून कंटिन्यू शिकवणाऱ्या शिक्षकासाठी. बट मराठी मीडियमच्या मुलांचा रिझल्ट 2027 ला तितकाच चांगला लागेल,
कदाचित त्यापेक्षा चांगला लागेल जेवढे मार्क्स सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. कारण मराठी मीडियमचे विद्यार्थी सुद्धा तेवढे हुशार असतात. पण आतापर्यंत बघताना काय बघितलं जातं माहिती का, अरे मराठी मीडियमचं आहे, आगाऊ असेल, टवाळखोर असेल म्हणून सेमीत ऍडमिशन नाही भेटलं, असं काही नाहीये. असे बरेच मुलं आहे ना बाबा रे, जे 10वी पर्यंत मराठी मीडियम मध्ये शिकलेत आणि त्यानंतर त्यांनी सायन्स घेऊन आज एका चांगल्या पोझिशनवर काम करतायत. त्यामुळे आपण मराठी मीडियम मधून शिकतोय याचा अजिबात असं टेन्शन घेऊ नका. उलट आपण आपल्या मातृभाषेत शिकवतोय आणि मला पण तुम्हाला शिकवताना तुम्हाला शिकताना मजा येत असेल, आय होप सो. आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे? तुमचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या दादाला जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवणार याची तर मी आशा करतो. चलो असो. जीचे एकक, जीचं एकक काय रे पोरांनो? न्यूटन. जीचे एकक काय आहे? न्यूटन मीटर स्क्वेअर. काय रे? न्यूटन मीटर स्क्वेअर. kg-2 आहे. बरं, जी हे सगळीकडे समान असते, गुरुत्वाकर्षण सगळीकडे स्थिर आहे. तुम्हाला फॉर्म्युला कोणी विचारला लक्षात ठेवायचा आहे. 6.673 इंटू 10⁻11 6.673 इंटू 10⁻11 लक्षात राहील. चला, जीचे एकक न्यूटन मीटर स्क्वेअर आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढे भरती आणि ओहोटी. काय रे राजा? भरती आणि ओहोटी. माझ्या भरपूर मुलांना माहिती असेल भरती आणि ओहोटी काय. तुम्ही जर का मुंबईला वगैरे बघा, आपण सहलीला वगैरे जातो, सहलीला जायाचं सहलीला. मग सहलीला गेल्यानंतर समुद्रात तुम्ही जाता, समुद्रात काय बघतात? समुद्रात गेल्यावरती भरती आणि ओहोटी असते. बऱ्याच मुलांना माहिती पण नक्की होतं का या कंडिशन मध्ये? भरती ज्यावेळेस पाणी म्हणजे आपण म्हणतो ना, पाणी समुद्राच्या बाहेर किंवा समुद्राच्या आत जाणं, ह्या गोष्टी कशावर डिपेंड असतात, कशावर अवलंबून आहे? एक व्यक्ती आहे, चांदो मामा. मामा रे मामा, चांदो मामा. मग आता होतं काय, हे जे चांदो मामा आहे आपले, यांच्यावरती पुरांनो हे जे चंद्रमामा आहेत, तुम्हाला माहिती ज्या साईडला चंदो मामा आहे आपले, पृथ्वी जे आहे, चंद्र, पृथ्वीच्या जवळ चंद्र आहे, त्याच्या दिशेने काय बल आकर्षित होतं. पृथ्वी काय करते? चंद्रावरती बल आकर्षित करते. मग ज्या दिशेने बल आकर्षित होतं, तुम्ही बघा आजूबाजूला जे निळं दिसतंय ना, हे पूर्णपणे पाणी आहे. काय आहे? पाणी आहे. मग ज्या दिशेने बल आकर्षित होतं, तुम्ही बघा तिकडे काय येते? भरती येते. काय येते? भरती. आणि ज्या दिशेने बल आकर्षित होत नाही म्हणजे चंद्र नाही, तिकडे काय येते? ओहोटी. जिकडे बल आहे तिकडे भरती आहे. भरती रे भरती, भरतीचं दार नाही, ओहोटीची ओढ नाही, असो काहीतरी आहे. उभी, ज्या ठिकाणी पोरांनो कुठल्याही प्रकारचा चंद्र नाही, कुठल्याही प्रकारचा म्हणजे चंद्र तर एकच आहे ना, वरती चंद्र आहे का बाबा? नाही. मग चांदो मामा जर का नसतील तर तिकडे काय आहे? ओहोटी. दादा, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे का? बघा, मी बऱ्याच वर्षापासून सांगतोय की हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, पण अजूनपर्यंत आपला जो म्हणतो ना एक फेकलेला तुक्का कुठे काही लागत नाही हा प्रश्नाचा. पण गॅरंटेड येणाऱ्या काही वर्षांच्या बोर्ड एक्झाम मध्ये हा प्रश्न दिसेल. हा दादाचा वाद आहे तुम्हाला. फक्त तुम्हाला काय माहितीये का, हा जो एक म्हणतो ना डायग्राम अशी आडवी दिली, ती उभी दिली जाईल. तुम्हाला ओळखायचं आहे चंद्र जिकडे दिसतोय ना तिकडे काय लागतं? बल. जिकडे बल लागतं तिकडे काय आहे? भरती, अदरवाईज ओहोटी. एवढं सिंपल आहे पोरांनो. इतक्या सिंपल गोष्टीत ना, बट मुलं काय होतं माहितीये का, एंड मुमेंटला ज्यावेळेस एक्झामला येतात कन्फ्यूज होऊन जातात अचानक पद्धतीने. का कन्फ्यूज होतात माहितीये का? बोर्डला बऱ्याच मुलांना कमी मार्क्स का मिळतात? मी तुम्हाला आजच एक गोष्ट सांगू, कदाचित ती सांगायला नाही पाहिजे, बट तुम्ही शाळेत जेवढ्या एक्झाम्स देणार आहेत ना त्यापेक्षा तुमची बोर्डची एक्झाम ही खूप जास्त सोपी असते. पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही वर्षभर फार चांगल्या पद्धतीने अभ्यास करत नाही. छोटे छोटे टार्गेट ठेवा ना. समजून घ्या, पहिले प्रथम घटक चाचणी आली ना, पहिल्या 2-2 चॅप्टर 3 चॅप्टर तुम्हाला शिकायला लावलेत ना, असे परफेक्ट करा की तिथे आउट ऑफ मार्क्सच मिळाले पाहिजे. तेव्हा तुम्ही ते करणार नाही. 6 महिन्याची परीक्षा आली, 3 चॅप्टर ऑलरेडी झाले, पुढचे 2-3 करायचे. सिंपल आहे. टार्गेट जे आहे तुम्हाला शाळा स्वतःच ठरवून देते. तुमच्या प्रथम घटक चाचणी, 6 महिने, द्वितीय घटक चाचणी, वार्षिक नाही. आम्ही टार्गेट नाही ठेवणार, आम्ही शेवटीच अभ्यास करणार. करा मग शेवटी. चलो, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा बल. बघा, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा बल काय म्हणतोय? पृथ्वी आपल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे, पृथ्वी तिच्याकडे जे गुरुत्वाकर्षण बल आहे त्याच्यामुळे जवळील प्रत्येक वस्तूला स्वतःकडे आकर्षित करते. चोम्या आलाय. मी म्हणजे पृथ्वी आहे.
पृथ्वी काय करते, गुरुत्वाकर्षण, माझ्याकडे काय बल आहे, गुरुत्वाकर्षणाचं बल आहे, माझ्याजवळ जी वस्तू आहे, माझ्याजवळ जी वस्तू आहे तिला काय करते, आकर्षित करते. यालाच म्हणतो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचे बल. काय म्हणायचं, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचे बल. बल रे बल, गुरुत्वाकर्षणाचे बल. चलो पुढे. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. त्वरण मी तुम्हाला सांगितले, एखादी वस्तू आहे जी तिच्या सुरुवातीचा जो वेग आहे आणि शेवटचा वेग आहे यांच्यामध्ये जो काही वेगाने ती खाली येते त्याला आपण म्हणतो त्वरण. काय म्हणतो रे बाबा, त्वरण. बघा मग आता, पृथ्वी आपल्या पृष्ठभागावर, पृथ्वी आपल्या पृष्ठभागावर अथवा पृष्ठभागाजवळील कोणत्याही वस्तूवर जे बल प्रयुक्त करते, जी पृथ्वी आहे ना तिच्या पृष्ठभागावर किंवा तिच्या जवळपासच्या वस्तूवर जे काही बल प्रयुक्त करते त्याला म्हणायचं गुरुत्वाकर्षण बल. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल असे म्हणतात. बरं, न्यूटनच्या गतीच्या दुसऱ्या नियमानुसार, न्यूटनच्या गतीच्या दुसऱ्या नियमानुसार एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त झाल्यास, पृथ्वीचा जो दुसरा, न्यूटनचा जो दुसरा नियम आहे ना तो काय सांगतो, एखाद्या वस्तूवर ज्यावेळेस बल प्रयुक्त होतं झाल्यास त्वरण प्राप्त होते. काय प्राप्त होते, त्वरण प्राप्त होते. मग त्याचप्रमाणे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे, म्हणून पृथ्वीचे जे गुरुत्वाकर्षण बल आहे, वस्तूला प्राप्त होणारी जे गुरुत्वीय त्वरण आहे त्याला आपण काय म्हणतो, जे वस्तूला जे त्वरण प्राप्त होतं त्याला आपण काय म्हणतो, गुरुत्वीय त्वरण. माझ्या पूर्ण समजले. ही एक वस्तू आहे, पृथ्वीच्या गुरुत्वीय कक्षामुळे काय बल प्राप्त होतं, ही याच्याकडे काय होते, आकर्षित होते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळेस वस्तू आकर्षित होते काय प्राप्त होतं, त्वरण. या त्वरणला काय म्हणणार, पृथ्वीच्या म्हणजे गुरुत्वीय त्वरण असे म्हणणार सिंपल भाषेमध्ये. गुरुत्वाकर्षणामुळे तयार झालेले काय, गुरुत्वीय त्वरण. भाजी विकतो, भाजीपालावाला. कटिंग करतो, कटिंग वाला. तसं गुरुत्वाकर्षण बल जो प्राप्त करतो त्याला काय म्हणणार, गुरुत्वीय त्वरण जो देतो त्याला काय म्हणणार, गुरुत्वीय त्वरण म्हणणार. सिंपल आहे. जी, स्मॉल जीने या अक्षराने पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण दाखवतात. कोणी जर तुम्हाला विचारलं जो काही गुरुत्वाकर्षण आहे हा कॅपिटल जीने दाखवतात, गुरुत्वाकर्षण कॅपिटल जीने दाखवतात आणि गुरुत्वीय त्वरण हे स्मॉल जीने दाखवतात. कशाने दाखवतात रे बाबा, स्मॉल जीने दाखवतात. चलो पुढे. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. आता पुरांनो यातले काही जे न्यूमेरिकल्स पार्ट आहे ना हा आपण एक पूर्णपणे एका लेक्चरमध्ये तर कव्हर करणार आहे, पण याचे काही इक्वेशन्स आहेत किंवा काही फॉर्म्युलेज नक्की कसे आलेत ना ते आता आपण या चॅप्टरमध्ये बघणार, ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. जे काही न्यूमेरिकल आहे हे मोस्ट आयएमपी असतात. चॅप्टरच्या मध्ये जर का मी घेतले डोक्यावरून जाणार. ऑलरेडी हा जो चॅप्टर आहे ना हा ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय तेवढा एंटरटेनिंग असा चॅप्टर नाहीये, त्याला आपल्याला बनवावा लागतोय. त्यामुळे जो न्यूमेरिकल यावर एक डेडिकेटेड स्पेशल लेक्चर घेऊयात आणि आता जेवढे पण काही इक्वेशन्स किंवा थेरी बेस आहे ना ते सगळं कव्हर करून घेऊया. आता फॉर्म्युला बघा. फादर, एफ म्हणजे काय, फादर इज इक्वल टू गम्म गम्म रबडीचा स्क्वेअर, म्हणजे वडील. आता वडील जे बिचारे आहेत ते मुलाला रबडी मस्तपैकी बाजारात खायला घेऊन गेलेले आहेत. म्हणजे लहान बाळ ते असं म्हणतो गरम गरम नाही, ते काय म्हणतं गम्म गम्म. मग वडिलांनी त्याला काय दिली, रबडी दिली. मग हा काय म्हणतो, फादर गम्म गम्म रबडीचा वर्ग, रबडीचा वर्ग. आता हे रबडी आहे का खरंच, फादर आहे का, गम्म गम्म आहे का, नाही. लक्षात ठेवण्यासाठी सिंपल मध्ये व्हेरी गुड टिम्पल. आता एम म्हणजे काय रे पोरांनो, पृथ्वीचे वस्तुमान. कॅपिटल एम म्हणजे काय, पृथ्वीचे वस्तुमान. पृथ्वी आहे तिचं वस्तुमान. पुढे जो तुमचा स्मॉल एम आहे वस्तूचे वस्तुमान. स्मॉल एम म्हणजे काय, वस्तूचे वस्तुमान. डी, डी म्हणजे अंतर. आता हे जे डिस्टन्स आहे ना पोरांनो, म्हणजे अंतर जे आहे ना, नाशिक पासून तुम्हाला सांगितलं कोल्हापूर, सोलापूर, अंमळनेर, नाशिक अशा ठिकाणी जर का अंतर विचारलं, मला सांगा हे अंतर जे आहे लांब आहे ना, जेव्हा लांबचं असतं तेव्हा अंतर घेतो आपण. आता इकडे काय पृथ्वी आहे, पृथ्वीला काय अंतर मोजायचं असेल कशाने मोजतो आपण, आपल्याला माहितीये त्रिज्येने मोजतो. एक सेंटर केंद्रिका असतो, केंद्रिकेपासून तुमच्या पृथ्वीच्या बाहेरला जो टच होतो त्याला आपण म्हणतो त्रिज्या. मग डिस्टन्स म्हणजे अंतर काय रे पोरांनो, पृथ्वीची त्रिज्या. आर रबडीचा वर्ग म्हणजे काय, त्रिज्येचा वर्ग. आता एक फॉर्म्युला आपल्याकडे आहे, दुसरा बघा. आता न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार फादर इज इक्वल टू
आईला दोन नावं असतात, आपण दोन याच्याने बोलू शकतो, मराठी आणि इंग्लिश, मदर आणि आई. बघा, फादर इज इक्वल टू मदर इंटू आई, फादर इज इक्वल टू मदर इंटू आई. एम म्हणजे मदर, ए म्हणजे आई. आता माझ्या पूर्ण लक्षात येईल, एम मास आहे म्हणजे वस्तुमान आहे, एफ म्हणजे फोर्स आहे म्हणजे बल आहे, आणि हा जो ए स्मॉल ए, अरे गुरुत्वीय त्वरण आहे. गुरुत्वीय त्वरण कशाने दाखवतो? स्मॉल जी ने दाखवतो. मग एच्या जागेवर मी जी लिहू शकतो का रे? का नाही लिहू शकत? जी लिहू शकतो. दोन फॉर्म्युले झाले फादरचे, म्हणजे एफ चे दोन फॉर्म्युले झाले बलाचे. फादर इज इक्वल टू गम्म गम्म रबडीचा स्क्वेअर, फादर इज इक्वल टू एम जी. मग फादर म्हणता, मग कुठे आहे तुझा मुलगा? अजून घरी नाही आला तुझा मुलगा, एवढा वेळ बाहेर खेळतो तुझा मुलगा. असं दोन फॉर्म्युले भेटलेत. आता दोघी फॉर्म्युल्यांना एकमेकांच्या जवळ आणूयात आपण आणि काहीतरी करूया. चलो, गम्म गम्म रबडीचा वर्गवाला आणलाय आणि आपला मगवाला आणलाय. आता स्मॉल एम दोन कट होऊ शकता इक्वेशन मध्ये. चलो बच्चा, दोनों कट हो गए. भेटलं काय आपल्याला पोरांनो? जी इज इक्वल टू गम्म गम्म रबडीचं स्क्वेअर. बरोबरच्या ठिकाण जे आहेत, म्हणजे खायच्या हाताला जे एका साईडला आणा, धुवायच्या हाताचं एका साईडला आणा. बघा सगळं झालेलं आहे. गम्म गम्म रबडीचा वर्ग. सिंपल मध्ये गालावर डिंपल रे बच्चा. आता जो स्मॉल जी आहे याच्या प्रत्येकात व्हॅल्यू पुट करू. ग्रॅव्हिटेशन जे आपले जे काही गुरुत्वाकर्षण आहे त्याची व्हॅल्यू काय? 6.673 इंटू 10⁻11. 6.673 इंटू 10⁻11. पेपर मला द्यायचा आहे का? नाही. कोणाला द्यायचा आहे? तुम्हाला. मग पाठ कोणाला पाहिजे? तुम्हाला. चांगलं. चलो, यानंतर एम म्हणजे काय आहे? आपल्या पृथ्वीचे वस्तुमान किती आहे? 6 इंटू 10⁻24. 6 इंटू 10⁻24. पुढे अपॉन ला रबडीचा वर्ग म्हणजे काय? 6.4 इंटू 106 चा स्क्वेअर. व्हॅल्यू पुट केल्या आपण आणि आपल्याला भेटलं पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण 9.77. किती रे पोरांनो पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. रिकाम्या जागा जोड्या लावा, यामध्ये विचारतील. बघा, तुम्हाला मी नुसतं हेच नाही सांगत आहे की हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पोरांनो हे पाठ करा. तो कुठे येणार, किती मार्क्सला येणार हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा आपलं होतं, अहो सर हे तर आपल्या चॅप्टरच्या बाहेरचे क्वेश्चन्स आहे, असं तर कधी सांगितलंच नव्हतं. कसं असतं, या गोष्टी ना पोरांनो कुठल्या तरी इक्वेशन मध्ये लपलेल्या असतात. त्यामुळे आता तुम्हाला 9.77 डायरेक्ट थोडी कोणी सांगणार आहे, अरे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण किती आहे? 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात ठेवा, पेपरात लिहून या. सिंपल मध्ये गालावरती डिंपल. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरणचा एक फॉर्म्युला भेटला, फादर इज इक्वल टू गम्म गम्म रबडीचा वर्ग. याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया, थेअरी बघूया. हे त्वरण पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण आहे. हे केवळ पृथ्वीचे वस्तुमान व त्रिज्या यांवर अवलंबून असते. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण कशावर अवलंबून असते? पृथ्वीचे वस्तुमान किंवा पृथ्वीच्या त्रिज्येवर अवलंबून असते. बरं, त्यामुळे पृथ्वीवरील एखाद्या ठराविक ठिकाणी गुरुत्वीय त्वरण सर्व वस्तूंसाठी समान असते. म्हणजे चोमेशी आणि मी, चोमेशाने मला एकाच ठिकाणाहून जरी पाडलं ना बाबा रे, पण आम्ही एकाच ठिकाणी की नाही, एकाच ठिकाणी जे गुरुत्वीय त्वरण हे कसं असेल? सारखं असेल. कसं असेल? सारखं. समजलं तुम्हाला? त्यानंतर सर्व वस्तूंसाठी ओके, ते वस्तूच्या गुणधर्मावर अवलंबून नसते. गुरुत्वीय त्वरण वस्तूच्या गुणधर्मावर अवलंबून नसते. याच्या रिलेटेड पुढच्या लेक्चरमध्ये मी विचारणार आहे, त्यामुळे आता लक्षात नीट ठेवायचे. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, परत एकदा, हे त्वरण कशावर अवलंबून आहे? पृथ्वीचे वस्तुमान आणि पृथ्वीच्या त्रिज्येवर. पृथ्वीचे वस्तुमान आणि पृथ्वीच्या त्रिज्येवर. त्यामुळे पृथ्वीवरील एखाद्या ठराविक ठिकाणी गुरुत्वीय त्वरण सर्व वस्तूंसाठी समान असते. सगळ्या वस्तूंसाठी कसं आहे? समान आहे. ते वस्तूच्या गुणधर्मावर अवलंबून नाही. वस्तू मोठी आहे छोटी आहे त्याच्यावर गुरुत्वाकर्षण म्हणजे गुरुत्वीय त्वरण अवलंबून नाहीये. कोणावर अवलंबून आहे? पृथ्वीचे वस्तुमान आणि पृथ्वीची त्रिज्या. आय होप सो की तुम्हाला हे संपूर्ण लेक्चर खूप छान पद्धतीने समजलं असेल. हळूहळू आता आपण छान पद्धतीने खुलूया.
मग हळूहळू आपल्या जे काही तुमच्या कमेंट्स आहेत, जेवढ्या कमेंट्स येतील ना ते मी पुढच्या लेक्चरमध्ये घेत जाईल, जेणेकरून काय आहे की तुम्हाला पण छान छान मजा येईल. आय होप सो की तुम्हाला प्रत्येक एक एक गोष्ट समजत असेल, तुम्हाला रेग्युलर स्टडी मटेरियल भेटत असेल. बरं, बऱ्याच मुलांचे प्रश्न होते की दादा आम्हाला नोट्सच मिळत नाहीये. बाबा रे, एकदा का आपलं पूर्ण चॅप्टर शिकवून झालं ना त्यानंतर आपण नोट्स अपलोड करत असतो, ज्या नोट्स टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला मिळत असतात. आणि जर कोणाला मिळत नसेल तर प्लीज हेल्प करा, त्यांना आपल्यापर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवणं हे तुमचं काम आहे. तर भेटूया समर्पण हे आपल्या 2027 महाराष्ट्र बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठीच्या खास बॅचच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संपवणार आहोत गुरुत्वाकर्षणचा लेक्चर नंबर 3 हा संपूर्ण चॅप्टर. तोपर्यंत मस्त एन्जॉय करा, अभ्यास करा, आई वडिलांना त्रास देऊ नका. बाय.